तर मुंबईमध्ये अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली आहे। महायुतीचं सरकार असताना ज्या गोष्टी झाल्या त्या कधी झाल्या नव्हत्या असं म्हणत त्यांनी सरकारचं कौतुक केलंय। तर जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत कोणीही आरक्षण काढू शकत नाही असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलाय। तर अजित पवार थेट आणि सत्यच बोलतात असं म्हणत फडणवीसांनी देखील त्यांचं कौतुक केलंय। जे चांगलं झालं त्याला चांगलं म्हणायला शिकलं पाहिजे, परंतु काही जण जाणीवपूर्वक काहीतरी अशा पद्धतीनं फेक नरेटिव्ह डेव्हलप करायचा, तिथं लोकांच्या मध्ये सेट करायचा की हे कुठंतरी बाबासाहेबांची घटनाच बदलणार आहे, संविधानच बदलणार आहे, हे आरक्षणच काढून टाकणार आहे। जोपर्यंत खरोखरी चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत कुणी संविधानाला धक्का लावू शकत नाही। आम्ही बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतो अरे नाही लागणार, नाही लागणार, नाही लागणार, परंतु आमचं खरंच वाटलं नाही, त्यांचंच खरं वाटलं। आणि नुसत्या घोषणा केल्या नाही, बजेटमध्ये तरतूद केली, पुरवणी मागण्यात तरतूद केली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज सगळ्या महिलांच्या मध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे। सगळ्या जाती धर्मातल्या महिला त्याच्यामध्ये आपण अंतर्भूत केलेल्या आहे। 2.5 लाखाच्या आतमध्ये त्यांचं उत्पन्न असलं पाहिजे। गरीबातल्या गरीब महिलेला एक आधार द्यायचा, एक मदत करायची ही त्याच्या पाठीमागची भावना। परंतु त्याच्यातच सांगायला सुरुवात केली, अरे म्हणले वित्त विभागाचा विरोध आहे। अरे वित्त विभागाचा मंत्री मी यांनी कुणी विरोध केला? खरं म्हणजे आज अजितदादांनी इतकी जोरदार बॅटिंग केली आहे आणि इतके रन काढले आहेत की आता फारसे रन काढण्याची आवश्यकता की उरली असं मला वाटत नाही। दादा थेट बोलतात आणि सत्य बोलतात, त्यामुळे त्यांनी थेट या ठिकाणी काय घडलं हे आपल्यापर्यंत पोहोचवलंय।